आता चहा तयार झाले घासा घासा. तर भावना तर ऋषी सोबत चालले. चहा नाही आहे तिथं वरती चहा देतोय. चला हा चालू. पण घरी आल्यानंतर मम्मी सांगितले आमचे दूधच नाही आहे. अडकलेलो आम्ही कुठं चहा. ह्या दादाचा आज वाढदिवस आहे. कांड झालं इथं चहा सांडले. हो चहा चहा इथं झाडं लावायचं काम चालू आहे. तर बाहेर येत काय त्या लॉजचे मालक सॉरी तुमचा नंबर आम्ही डील तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि चला आता चहा तयार झाले तर जाऊया चहा विकून येऊया. आणि काय करलंय घासा घासा. तर म्हणून आता एक जता स्कूलचं एक ऑर्डर आले, तिकडे जायचं चहा घेऊन 40 कप. तर भावाला बोलवलं तो इकडे सगळं करून घेतो गिरायका, त्यानंतर जाऊया तिकडे. तर भावाला तर ऋषीसोबत चालली गाडीवरती जता स्कूलला, तर जाऊन आता चहा द्यायचा आहे. चला जाऊया लवकर येतात. तर हो ना, ते आलेलं इथं मी आणि इथं किती ठेवलेलं आहे. तुम्हाला चहा नाही आहे तिथं वरती चहा देतोय. तर भावना इथं आता चालाय. चला म्हणून इथं आली आणि इथं आज चहा द्यायचा आहे. पण विश्वास झालाय की तिथं सगळ्यांना एक एक करून तर देऊ शकत नाही मी. तर ना खायला एक ताटांना सांगितले, त्या ताटामध्ये भरून ठेवून सगळ्यांना देऊया. हा चालू. हा मध्ये फेमस होता यार. हो ना यार, खरंच इथली मुलं यार हँड फॉलोईंग माझी लईच रीच गेल्या वाटतं. बरं भारी वाटलं मला तर एकदम. तिथं बघा शिवा मामा घेऊन आले. या लवकर शिवा मामा लवकर या. तर भावना तर सगळ्यांच्या देऊन घेतलं मस्त की. आता सध्याला बघूया सर काय म्हणतात आणि त्यानंतर जाऊया. अजून कोणाला चहा द्यायचं असेल तर देऊया आणि निघूया इथनं. तर भावना इथं आता झाले सगळं. हे ताट आता इकडं देऊया आणि जाऊया. ऋषी पण वाट बघायला म्हणजे मगाच ना तो चिडला असेल माझ्यावरती आता. तर भावना आता तिथं झाले. आता सोबत चालले घरी. तिथं पण चहा घ्यायला सांगितलंय, तर चहा करून तिथनं जाऊया दुसरीकडे चहा विकायला. पण घरी आल्यानंतर मम्मी सांगितले आमची दूधच नाही आहे आता चहा करायला. तर आता मी आणि ऋषी चाललो आता दूध आणायला. अडकलेलो आम्ही कुठं तर जरा. किती 4 का 5 काय 5 द्या. तर भावना आता दूध घेतलंय तर चला जाऊया. सर फिरी जाऊया. मम्मी चहा की जे आहे आता सध्याला. चला आता गिरायक तर मी लेट झाले अर्धा तास जाऊन तर ना बघूया आता. हो ह्या दादाचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक लाख 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 शुभेच्छा भावा तुला. आणि इथं बघा यावर सुप्या चहा प्यायला येतं. सर यार शुभ्या तर ती सुप्या बोलू नये ना मला. शुभ्या ते तोंडाने गेलेच कसं रे. याला काय करायचं. पोरगं म्हणून यायला होतं आता तो असं म्हणायला पोरा काय त्यानंतर कांड झालं इथं चहा सांडले. दादा चिडल्या माझ्यावर. दादा तेवढपासून घ्या दे. तर भावना आता 4 आणि आता पण चहा ऐकायला आपण म्हणजे दुपार सुट्टी घेतलं, त्यानंतर चहा गेलो आणि आता आले 4 वाजता. हो चहा भावना इथं झाडं लावायचं काम चालू आहे त्यांचे. हे तिथं पण लावून घेतले तर आणि आपण यांना चहा पण दिलं. तेव्हा दादा चहा इथं भरून ठेवलेलं. एक भरून ठेवलेलं ती सांडायला आहे आणि दुसरं भरून ठेवलं त्यासाठी आता. आणि भावा काय नेमकं विषय. अरे बरं मला एक सांग गोष्ट की मी कुठं तर ऐकलं हे मला खरं काय माहीत नाही ते. पण मोठी झाड लावतो का त्याच्या ठिकाणी अगर बारकी जागा त्याला आजूबाजूला लावलं ना तर ती जास्त ग्रो करत नाही असं मी ऐकलंय. पण तुम्ही तिथं लावलंय तसं त्यासोबत प्रॉब्लेम होणार नाही ना. विश्वासाठी केली. हां पण झाड लावणंच काम भारी राहिलं म्हणजे भारी तर दिसते ते. ते तर आहे राव. लॉजच्या समोर झाडं एकदम मस्त दिसलं आहे की नाही. राव भारी येतं. काय म्हणतात तर रोपांना काय म्हणतात रोपांना. कॉकटेल पाम भारी आहे. पुण्यात आणलेली. हां असं हे त्या लॉजचे मालक सॉरी तुमचा नंबर आम्ही डिलीट मारलं ते. नाही ते कसं होतं सिम मध्ये नंबर सेव्ह होतं सगळं. ते आयफोन मध्ये घातलं त्यानंतर काय झालं कोणाचं होते नंबर गेला. हा ते हा पण काय माहिती काय विषय आहे त्यासोबत. हॅलो